मृत्यूनंतर काय होणार आहे? मृत्यूनंतर तू कोठे जाणार आहेस? ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, हा विचार आपण करत आहोत काय? मृत्यूनंतर मी कोठे जाणार आहे? आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपणाला आपल्या जीवनाचा आढावा घेण्यासाठी आमंत्रित करत आहे। आज मनुष्य स्वतःसाठी एक डेस्टिनी तयार करत आहे, एक भविष्य तयार करत आहे आणि या डेस्टिनीच्या मागे लागलेले असताना आपल्याला वाटतं की माझ्यासाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या मुलांबाळासाठी आणि माझ्या अनेक अशा पिढ्यांसाठी मला त्यांची डेस्टिनी, त्यांचं भवितव्य करायचं आहे। हो, हे सर्व काही हितार्थ आहे, कारण हे जीवनाचे प्रश्न आहेत आणि या जीवनाच्या प्रश्नावरती उत्तर शोधणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रभू येशू तुम्हाला आणि मला आमंत्रित करत आहे, या जीवनानंतर, मृत्यूनंतरच्या जीवनाचं काय, ह्याचा तुम्ही विचार विनिमय केला आहे का? आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री मनुष्य यांचं उत्तम असं उदाहरण देत आहे। येशू आपणासमोर दोन प्रकारच्या जीवनशैलीविषयी सांगत आहे। एक आहे श्रीमंतीचा मार्ग, दुसरा आहे दारिद्र्याचा, गरिबीचा मार्ग। श्रीमंतीचा मार्ग, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, श्रीमंत व्यक्तीला नाव नाही, श्रीमंतीला देखील नाव नाही। गेल्या रविवारची देखील उपासना लूकचे अध्याय 16 ओवी 1 ते 13 मध्ये आपण ऐकतो, प्रभू येशू श्रीमंत व्यक्तीविषयी सांगतो, श्रीमंताला नाव नाही। आजच्याही शुभवर्तमानात प्रभू येशू श्रीमंत माणसाविषयी सांगतो, परंतु त्या श्रीमंत माणसाला नाव दिलेलं नाही। आणि म्हणून प्रभू येशू आपल्याला दुसरं उदाहरण देत आहे गरिबीच्या मार्गाविषयी, आणि ह्या गरीब व्यक्तीला नाव आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे लाजर। आजच्या शुभवर्तमानात लाजरचं नाव 5 वेळा घेण्यात आलेलं आहे। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, श्रीमंतीचा मार्ग काय आहे? श्रीमंत असणे हे पाप नाही, पैसा असणे हे पाप नाही, परंतु हा पैसा आणि ही संपत्ती माणसाने कशा प्रकारे जमवलेली आहे आणि या संपत्तीचा वापर मनुष्य कशा प्रकारे करतो, ह्यामध्ये पाप दडलेला आहे। श्रीमंत व्यक्तीचं पाप काय होतं? त्याच्याजवळ तल्लख वस्त्र होती, त्याच्याजवळ अनेक प्रकारचं जेवण त्याच्या मेजावरती सजलेलं होतं, आणि हे सर्व काही असून हा श्रीमंत व्यक्ती स्वतःकडे बघत होता। तो स्वतःच्या ऐश्वर्यामध्ये, संपत्तीमध्ये दडलेला होता। एक राजेशाही जीवन तो जगत होता, पंचपक्वानाने त्याचं मेजवान भरलेलं होतं आणि त्याच्याजवळ सर्व काही या जगातील सुख होतं, परंतु या सुखामध्ये तो स्वतःच्या प्रेमामध्ये दडलेला होता। स्वतःचं हित काय आहे तेच तो बघत होता, आणि हे बघत असताना, हे न्याहाळत असताना माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, त्याच्या दारामध्ये असलेला भिकारी ह्याच्याकडे त्याला पाहण्यास वेळ नव्हतं। रस्त्यामधील असलेले कुत्र्यांना या लाजरची कीव आली, परंतु ह्या गर्भ श्रीमंत माणसाला या व्यक्तीची कीव येत नाही। त्याला जाणीव देखील होत नाही की माझ्या दारात कोणीतरी भिकारी आहे, त्याला देखील तहान आहे, त्याला देखील भूक आहे, आणि माझ्या मेजावरील पडणारं जेवण त्याची तहान आणि भूक तृप्त करू शकते, परंतु ही वस्तुस्थिती तो जाणू शकत नव्हता। कदाचित श्रीमंतीपणामुळे तो एक ढोंगी माणसाचं जीवन जगत होता। या श्रीमंतीने त्याला आंधळं केलेलं होतं। पैशामुळे त्याला दुसऱ्या माणसाची जाणीव काय आहे, दुसऱ्या माणसाची गरज काय आहे, हे तो समजू शकत नव्हता, त्यांच्या साह्यास तो धावू शकत नव्हता। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, परंतु जेव्हा हा श्रीमंत मनुष्य मरतो आणि लाजर देखील मरतो, आणि मेल्यानंतर मग ही श्रीमंती कोणत्याही कामाची नाही, कारण देवाच्या दारात श्रीमंतीने काहीही जिंकता येत नाही। जिंकता येते ते फक्त आणि फक्त तुमच्या कर्माने। तुमची कर्म जर चांगली असतील तर त्याचा मोबदला अब्राहमाच्या उराशी बसण्यास मिळेल। जेव्हा हा श्रीमंत मनुष्य स्वर्गाकडे बघतो आणि त्याला कळतं की अब्राहमाच्या उराशी लाजर हा दरिद्री आहे, आणि तेव्हा तो अब्राहमाला म्हणतो, हे अब्राहमा पित्या, लाजर, त्याला त्या गरीब दरिद्र्याचं नाव माहिती होतं। येस,
त्याला त्या दारिद्र्याचं माहिती नाव या भूतलावर असताना देखील माहिती होतं, परंतु त्यांनी ढोंगीपणाने हे नाव कधीही उद्गारलेलं नाही. परंतु स्वर्गात त्याला त्या दारिद्र्याचं नावाची प्रचिती येते, ओळख येते आणि त्याचा परिचय होतो आणि तो म्हणतो की अब्राहमा, त्याला माझी जीभ तृप्त करण्यासाठी पाठव आणि ते जर शक्य नसेल तर माझ्या भावाकडे पाठव, जेणेकरून त्यांनी इथे येऊन या यातना, या क्लेश सोसू नये. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या जीवनाकडे बघूया, आपल्या संपत्तीकडे बघूया आणि स्वतःला प्रश्न विचारूया, हा संपत्तीचा, या श्रीमंतीचा मार्ग काय आहे? भ्रष्टाचार, लाचलुचपत याने मी ही श्रीमंती जमवली आहे काय? की इतरांवर अन्याय करून, अत्याचार करून, इतरांची फसवणूक करून मी ही श्रीमंती बळकावलेली आहे का? दुसऱ्यांच्या जमिनी आपल्या नावाने करून, दुसऱ्यांच्या सातबाऱ्यामध्ये फेरफार करून, जे दुसऱ्यांचं आहे ते दबाव आणून मी माझ्या स्वतःचं बनवलं आहे का? अनेक वेळा दुसऱ्यांच्या संपत्तीवरती, दुसऱ्यांच्या कुटुंबावरती आणि अनेक वेळा आपल्या कुटुंबामध्ये, भावामध्ये वैर उत्पन्न करून ही संपत्ती बळकावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. येस, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, इतरांना लुबाडलं असेल, इतरांना आपण भ्रष्टाचाराने त्यांची संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करेल असेल, अनेक प्रकारे आपल्याला वाटत असेल की मी आणि माझी सात उत्पत्ती, माझी सात पुष्टी सुखी राहू दे. कदाचित या गैरमार्गाने आपण ही संपत्ती जमवली असेल. परंतु आज प्रभू येशू तुम्हाला आणि मला विचारत आहे, काय घेऊन जाणार आहेस? काय तुझ्याबरोबर चालणार आहे? तुझ्या मरण यात्रेला जेव्हा ती लोक जमणार आहेत तेव्हा ते उच्चारणार आहेत का की एक श्रीमंत मनुष्य मेला, की एक उत्तम येशूचा एक चांगला अनुयायी मेलेला आहे, ज्याने आपलं आयुष्य इतरांच्या हितासाठी, इतरांच्या सुखासाठी, इतरांच्या चांगुलपणासाठी बहाल केलेला आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमची संपत्ती तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे? स्वर्गाच्या वाटेवर की नरकाच्या वाटेवर? कारण देवाच्या राज्यात प्रत्येकांना आपल्या जीवनाचं योग्य असं प्रतिफळ द्यायचं आहे. श्रीमंत व्यक्तीने जर सुमार्ग वापरला असता, कर्माचा मार्ग वापरला असता आणि आपल्या संपत्तीचा योग्य वापर करून इतरांच्या हितासाठी, इतरांच्या चांगुलपणासाठी, इतरांच्या साह्यासाठी जर तो धावून आला असता तर तो देखील लाजर बरोबर अब्राहमाच्या उराशी बसला असता. त्याचं देखील नाव अब्राहमाबरोबर लिहिलं गेलं असतं. तो श्रीमंत व्यक्ती नव्हे, तर ज्या नावाने त्याला पृथ्वीवर ओळखलं गेलं असतं त्याच नावाने त्याला स्वर्गात ओळखलं गेलं असतं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूचं शुभ वर्तमान तुमचं आणि माझं मन, तुमचं आणि माझं हृदय, तुमचं आणि माझं जीवन उघडण्यासाठी पाचारण करत आहे. देवाच्या शब्दाला होकार देऊन एक सुमार्ग, एक चांगला मार्ग निवडण्यासाठी आणि इतरांच्या हितासाठी, कुटुंबाच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी जीवन जगण्यासाठी आपण प्रभूजवळ प्रार्थना, सामर्थ्य आणि धैर्य मागूया. तथास्तु.